अमेरिकेने जर इराणवर अणुबॉम्ब टाकला तर त्याचा परिणाम इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये काय होऊ शकतो, न्यूक्लिअर विंटर येऊ शकतो का, या सविस्तर माहितीकरता आजच्या या व्हिडिओमध्ये जर येणाऱ्या मान्सून 2026 मध्ये काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात आजचा हा व्हिडिओ. इस्रायल, इराण आणि अमेरिका यात संघर्ष पेटलाय. रोज नवनवीन अपडेट त्या ठिकाणी येत आहे. युद्ध सदृश्य परिस्थिती आणि अधिक तणावपूर्ण बनत आहे. रोज इराणने केवळ इस्रायल अमेरिका नाही तर इराणने इस्लाम राष्ट्रावर देखील हल्ला चढवला आहे. त्यात ओमान, जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, बहरीन इत्यादी देश आहेत, ज्यावर महत्वाची ठिकाणं इराणने टार्गेट केले आहेत. जगभरातील शेकडो लोक त्या देशातील विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे जर या युद्धाचा भडका अजून वाढला आणि अमेरिकेने जर जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. हा बॉम्ब एनॉल्गे नावाच्या B-29 विमानातून टाकण्यात आला होता. त्याच्यात सुमारे 1,40,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि तात्काळ पुढील महिन्यात 9 ऑगस्ट 1945 रोजी दुसरा अणुबॉम्ब फॅटमॅन या नावाचा नागासाकी शहरावर टाकण्यात आला. त्यात सुमारे 70,000 लोकांचा मृत्यू झाला. परंतु आताच्या पेक्षा त्या काळात लोकसंख्या आणि शहरीकरण कमी होते आणि त्या काळातील अणुबॉम्ब पेक्षा आताचे अणुबॉम्ब शेकडो पटीने शक्तिशाली आणि विनाश करणारे आहेत. जर आता हे युद्ध भडकले आणि त्यात जर अणुबॉम्बचा वापर झाला तर मात्र मोठा विनाश होईल आणि त्याची झळ शेजारी देशाला तर बसेलच, परंतु भारतापर्यंत त्याचे परिणाम होतील. परंतु काय होऊ शकते, कदाचित भारतीय शेतीवर आणि भारतीय मान्सूनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतीय नैऋत्य मान्सूनचा काय परिणाम होईल तर आजच्या या व्हिडिओत त्या ठिकाणी आज आपण बघूया. तर सर्वात आधी अणुस्फोटानंतर प्रचंड आग आणि धूर निर्माण होतो. हजारो टन धूळ, राख आणि रेडिओ ऍक्टिव्ह कण वातावरणात जातात. हे कण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचले तर काही महिन्यापासून वर्षभर त्या ठिकाणी राहू शकतात. याला कधी कधी न्यूक्लिअर विंटर सारखा परिणाम म्हणतात. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी होऊ शकतो. धूळ आणि धूळ सूर्यप्रकाश अडवतात. त्याचा परिणाम पृथ्वीचे तापमान कमी होऊ शकते आणि जिथे बॉम्ब हल्ला झाला तेथे तापमान प्रचंड वाढते. लोक जळून खाक होतात. वातावरणातील उष्णता आणि हवेचे संतुलन बदलते. हवामान चक्र बिघडते. भारताच्या पावसावर परिणाम काय होऊ शकतो तर भारतीय मान्सून हा प्रामुख्यतः इंडियन ओशन डायपोलच्या ट्रेड विंडवर अवलंबून असतो. जर वातावरण कित्येक महिने धूळ राहिली आणि धूर, डस्ट पार्टिकल, एरोसोल वाढला तर समुद्र आणि जमीन तापमानातील पाण्याचा फरक कमी होऊ शकतो. त्यामुळे मान्सूनचे वारे कमजोर होऊ शकतात. पाऊस कमी आणि अनियमित होण्याची शक्यता मागील काही संशोधनानंतर मोठ्या आण्विक युद्धानंतर 10 ते 40% पर्यंत पावसात घट येऊ शकतो. हे जपानच्या हल्ल्यानंतर जाणवले होते. परंतु जर अणुयुद्ध झाले तर ती धूळ भारतात पोहोचू शकते का तर हा प्रश्न आहे तर हो, येऊ शकते. कारण मध्य पूर्वेतून धूळ भारतात येण्याचा मार्ग आधीपासूनच आहे. कारण अरबी राष्ट्र आणि इराण यांचे लॅंगिट्यूड आणि लॅटिट्यूड जर बघितले तर 20 अंश नॉर्थ ते 40 अंश नॉर्थ आहे आणि या भागातील पश्चिमी आवर्ताचे वारे नेहमी पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे ते हल्ल्याची धूळ सरळ भारतात घेऊन येतील. उदाहरण द्यायचं झालं तर थर डिझर्ट आणि मध्य पूर्वेतील धूळ वाऱ्यामुळे भारतात येते. त्यामुळे अणुस्फोटानंतरचे कण देखील वाऱ्यांनी दक्षिण आशियात येऊ शकतात. शेतीवर देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. जर पाऊस कमी झाला तर खरीप पिके, सोयाबीन, कापूस, तांदूळ, कांदा इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात प्रभावी होऊ शकतात. आणि तापमान कमी आणि सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे फळबागांना फटका बसू शकतो. त्यामुळे भारतातील अन्नधान्यावर उत्पादनावर मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. जर इराणने अणुबॉम्ब टाकला तर वातावरणात धूळ वाढेल, सूर्यप्रकाश कमी होईल, हवामान बदलू शकते. भारताचा मान्सून कमजोर होण्याची शक्यता आणि शेतीवर मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. अणुस्फोटानंतर जमिनीवरील माती, कॉन्क्रीट, धातू वितळून रेडिओ ऍक्टिव्ह धुळीत बदलतात. त्याच्यातून सिझिनियम, स्ट्रोमियम, ओडिनाइन आणि माती, पाणी आणि अन्य दूषित कण सगळीकडे कॅन्सरचा धोका त्या ठिकाणी वाढतो आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी रेडिएशन राहू शकतं. रेडिओ ऍक्टिव्ह वायू स्फोटातून काही अदृश्य आणि धोकादायक वायू देखील बाहेर पडतात. त्याच्यात झेनॉन, क्रेप्टॉन, रेडॉन हे वायू वातावरणात पसरून मोठ्या प्रमाणात
त्या ठिकाणी त्या भागावर पसरतात आणि धूळ आणि कार्बनचे कण स्फोटानंतर शहर, जंगल आणि तेल साठे देखील जळतात. कारण जसे इराण, इराक आणि अरबी देशात मोठे इंधन साठे आहेत, ज्याच्यावर भारतीय पूर्ण इंधन साठा अवलंबून आहे, तेथे कधीही न विझणारी आग लागू शकते. त्यामुळे आधीच पृथ्वीचे तापमान वाढत आहे, त्याच्यात ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे त्यात युद्धाची भर पडली आहे. त्यामुळे तयार होतात कार्बनची आणि जळालेली धूर. हे कण सल्फर डायऑक्साईड वातावरणाच्या वरच्या स्तरात जाऊन सूर्यप्रकाश अडवतात. हे विषारी रासायनिक वायू, आगीमुळे अनेक रासायनिक वायू त्या ठिकाणी तयार होतात. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, जे मानवी श्वसनासाठी अतिशय घातक असतात. सोप्या शब्दात सांगायचे तर अणुबॉम्बच्या स्फोटातून मुख्यतः बाहेर पडतात. रेडिओ ऍक्टिव्ह धूळ आणि मानवी जीवनाला अतिशय घातक ठरेल. त्यामुळे युद्ध जगाला घातकच आहे. युद्धाचा भडका उडालेल्या देशांना सद्बुद्धी देवो, नाहीतर जगाचा विनाश अटळ आहे. आजचे व्हिडिओ इतकेच. तर बघा मित्रांनो, जर हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला तर आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट मध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, जो काही युद्धाचा आज भडका उडालेला आहे त्याचा परिणाम हा मोठ्या दूरगामी परिणामावर त्या ठिकाणी होऊ शकतो. भारतीय मान्सूनवर देखील परिणाम होऊ शकतो जर न्यूक्लिअर वेपनचा वापर त्या ठिकाणी झाला तर. अशा पद्धतीनं हवामानाचा अंदाज देखील मी सांगितलेला आहे. पुढच्या 15 मार्च पर्यंत तरी पावसाची शक्यता नाहीये. 17 मार्च नंतर वातावरण खराब होऊन 20 तारखेनंतर राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोडीफार जाणवते, परंतु त्यात अॅक्युरेसी नाहीये. तर काही सिस्टम अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत ती लगेच घेऊन येईल. धन्यवाद.